आज मात्र आपण पाहतो एक महत्त्वाचा सामना आहे. सलामीच्या जोडीमध्ये बदल केला गेलाय. स्ट्राईकचा फलंदाज ओंकार देसाई. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय बबल. बबलला मात्र चान्स मिळालाय डबल असं म्हणावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये अगदी तळामध्ये येऊन सुंदर फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मात्र डायरेक्ट प्रमोट केलंय. सलामीवीराच्या रूपामध्ये फलंदाजी करण्यासाठी तयार असेल, सज्ज असेल. नॉन स्ट्राईकला बबल नाईक, स्ट्राईकचा फलंदाज ओंकार. यष्टीरक्षक आपण पाहतोय अगदी यष्टीच्या जवळ असणारा चिपकू यष्टीरक्षक प्रथमेश पवार. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज अमोल भोसले. अमोलचा पहिला चेंडू उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. या चेंडूवरती मात्र एका धावेने सुरुवात होते. अमोल भोसलेनं मात्र या स्पर्धेमध्ये अष्टपैलू प्रदर्शन केलंय. एक जबरदस्त मात्र अमोलचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये राहिलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं अमोलनं 2 षटके गोलंदाजी केली होती. 17 धावा दिल्या होत्या, 2 बळी टिपले होते. फलंदाजीमध्ये 15 धावा केल्या होत्या. स्ट्राईकवरती मात्र येतोय बबल नाईक. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक. 6 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 1. हा चेंडू मात्र खेळला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. निश्चितपणे जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितपणे या चेंडूवरती. एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय छोटा पॅक बडा धमाका जयदीप. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की तब्बल 4 झेल टिपले. एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला या ऐतिहासिक मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती देखील एक धाव घेतली गेली. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं एका धावेने उघडलंय. धाव फलकावरती 2 धावा असतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणे क्षेत्ररक्षक असेल. एक धाव मात्र या चेंडूवरती. एक धोकादायक धाव घेतले. खऱ्या अर्थानं फटका चांगला होता, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. एक डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. आपण पाहतोय कार्यसम्राट चषक 2022चा हा महासंग्राम आज मात्र या ऐतिहासिक मैदानावरती एक इतिहास लिहिला जाणार आहे. पुन्हा एकदा उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितपणे आपण पाहतोय एक धाव मात्र या चेंडूवरती. बाईचा इशारा येतोय. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय एक धाव असेल. धावफलकावरती धावसंख्या असेल 5 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयाचं पारितोषिक पप्पा यादव यांच्या स्मरणार्थ भरत वागदरे यांच्याकडून. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. पाठलाग होतो चेंडूचा. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. शिवसेना युवासेना ब्रँडेड चौकार. होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलंय अमोल भोसलेनं, ज्याच्यामध्ये 9 धावा खर्च केलेत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अग्रेसर असणारा हा खेळाडू आपण पाहतोय अमोल भोसले. गोलंदाजीमध्ये मात्र पाहूया पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सागर. गोलंदाजी मार्कवरती सागर, ज्या सागरनं देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रभावित केलंय. सागर कांबळे अगदी आपला खेळ 7 समुद्रापलीकडे पोहोचवलाय असा खेळाडू सागर कांबळे. स्ट्राईक वरती मात्र असेल एक आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी डायनामाइट फलंदाज. एकदा का त्याची फलंदाजी बहरात आली की मग समोरच्या संघाचं मात्र नुकसान करतो. समोरच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवतो असा फलंदाज मात्र आपण पाहतोय ओंकार देसाई. तितकाच मजबूत, तितकाच चाणाक्ष, तितकाच चतुर गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सागर. 2 दिग्गज खेळाडूंचं युद्ध आपण पाहतोय.
चेंडू फळीचं युद्ध अर्थातच या मैदानावरती रंगतंय. आज मात्र या स्पर्धेचा इतिहास लिहिला जाणार आहे. कार्यसम्राट चषक पर्व पहिले प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार याचं उत्तर मात्र पुढच्या 2 तासामध्ये आपल्या सर्वांसमोर असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. खोलवर टप्प्याचा चेंडू समाचार घेतलाय. चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. आउट ऑफ पार्क. षटकार. पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती जमा होते. बप्पा यादव यांच्या स्मरणार्थ भरत वागदरे यांच्याकडून असणारं 251 रुपयाचं पारितोषिक. आता ऑनलाईनचा जमाना आहे. शीघ्र से शीघ्र आपके खाते में पहुंच गए 251 रुपये. एक जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. हो यावेळी मात्र निश्चितपणे हा चेंडू वन बाउंस सीमा पार. कडक प्रहार. चौकार. एक षटकार एक चौकार. ज्यावेळी गोलंदाजांना चेंडू टाकलाय टप्पा पडलाय प्रेक्षकांचा आवाज आला होता हा घे दुसरा. अनेक चौकार मात्र वसूल झालाय. एक षटकार एक चौकार. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावरती. सागर मात्र काहीसा मागणा ठरतोय. पहिल्या षटकावरती षटकार मारला गेलाय. या चेंडूवरती चौकार मारला गेलाय. सुंदर फलंदाजी करतोय ओंकार. पुन्हा एकदा ओंकार स्वरूपात सद्गुरु समर्था. ब्रँडेड षटकार. गीत वाजवलं जातंय. आया है राजा. राजाने मात्र वाजवलाय बँड बाजा. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. यावेळी मात्र निश्चितपणे हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल. हो यावेळी मात्र निश्चितपणे यष्टीरक्षक देखाय आपण एकदम चतुर असा यष्टीरक्षक आपण पाहतोय. अनेक मैदानं गाजवणारा हा सुपुत्र आपण पाहतोय. चलो विदेशातली देखील अनेक मैदानं गाजवली. प्रथमेश पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. गोलंदाजीच्या भूमिकेत मात्र आपण पाहतोय सागर कांबळे. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. चेंडू मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाची मात्र समाप्ती. पॉवर प्लेच्या 2 षटकांची समाप्ती होते. 25 धावा धावफलकावरती. दोन्ही संघनायक थोडंसं सूचना लक्षात घ्या. सामन्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. थोडंसं लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. आमचे अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या तमाम मान्यवरांचं सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल. अगदी दिलेल्या सांगितलेल्या वेळेवरती साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं. काल त्यांनी सांगितलं होतं की वर्षा बंगल्यावरती जी मीटिंग लावली ती आटपल्यानंतर 1 वाजेपर्यंत मी येतोय आणि बरोबर 1:05 साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं होतं. खऱ्या अर्थानं दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून साहेबांची ख्याती आहे. हॅट्रिक आमदार आहेत. 9 जुलै 1965 रोजी जन्म झाल्यानंतर आपण पाहतोय साहेबांचं कार्य अगदी विद्यार्थी दशेपासूनच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार त्यांच्या मनामध्ये भिडले आणि ते विचार त्यांनी मात्र विद्यार्थी दशेपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरले. आणि आज आपण पाहतोय नगरसेवक पदापासून सुरू झालेला साहेबांचा प्रवास अगदी बहुमत नसताना नगराध्यक्ष पद देखील साहेबांना मिळालं आणि हॅट्रिक आमदार म्हणून आज साहेबांची ख्याती आहे. जाऊया मैदानावरती. या षटकातील पहिला चेंडू एक वेगवान चेंडू होता. बॅट चिकट घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. तोपर्यंत मात्र निश्चितपणे 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमोल भोसले.
सागर कांबळे थोडासा महागडा ठरला, परंतु निश्चितपणे एक क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती रंग बदलणारं मैदान क्रिकेटचं मैदान आहे. मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये नावं मोठी असतात. सचिन, सेहवाग, युवराज, राहुल द्रविड, हार्दिक पांड्या, विराट कोहली, MS धोनी, रवींद्र जडेजा अशी नावं मोठी असतात. परंतु ज्या दिवशी जो खेळलाय तो दिवस त्याचा आहे. क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो. जाऊया पुन्हा मैदानात. स्ट्राईकचा फलंदाज ओंकार. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय, निश्चितपणे क्षेत्ररक्षक असेल. एक वेगाने चेंडूवरती जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. एक धाव घेतली जाते. खऱ्या अर्थानं अमोल भोसलेनं देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली. अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेवरती आपलं वर्चस्व गाजवलंय. पुन्हा स्ट्राईक वरती असेल बबल नाईक. पुढे येऊन सरसावून मारलाय क्षेत्ररक्षक, थोडासा दूरवरती आहे. चेंडू मात्र जातोय वन बाउंस, सीमा पार, चौकार. अगदी शर्तीचे प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचे, कारण महत्वाचा सामना आहे. आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर जी आपली सीमारेषेची दोरी आहे त्याच्यापासून थोडंसं लांब व्हा, कारण आपण पाहतोय यावेळी त्याचा प्रयत्न चांगला होता, बिग एफर्ट होता. कारण अशा वेळी आपण अनेक वेळा आपण पाहतो की फास्ट क्रिकेट निघालंय, खेळाडू बाहेर जाऊन झेल टिपतो, तो नंतर आतमध्ये टाकतो. यावेळी मात्र पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र पुन्हा जातोय वन बाउंस, सीमा पार, कडक कडकडीत प्रहार. बबलच्या बॅटमधून निघालेला डबल धमाका. चौकाराने मात्र धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावसंख्या काटावर पास. पूर्वी 10वी आणि 12वी मध्ये 35ला खूप महत्व असायचं. घरचे म्हणायचे निदान 35 तरी पाड. आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा क्रांती झाली. 35चं महत्व थोडंसं कमी झालंय, परंतु इथं प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावफलकावरती धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमोल. चला थोडंसं लवकर चेंडू आतमध्ये द्यायचंय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू कडक कडकडीत प्रहार, सीमा पार. शिवसेना युवासेना ब्रँडेड चौकार. तीन चौकार ज्याचं नाव आहे बबल, त्यानं अगोदर डबल धमाका केला आणि आता ट्रिपल धमाका करतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. यावेळी मात्र हा चेंडू काही काळ हवेत प्रयत्न फसलाय. मोठा धक्का, बडी मछली जाल में. एक बाद 39. फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय इस्तियाक. मागच्या सामन्यामध्ये मात्र अपयशी ठरला होता इस्तियाक. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र सुंदर फलंदाजी केली होती, परंतु निश्चितपणे धावफलकावरती जर आपण नजर टाकली 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. 6 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्धा ग्लास भरलाय, अर्धा रिकाम आहे. आज मात्र आपण पाहतोय
लल्ल्या 11 संघाचे स्पॉन्सर संघ मालक नंदराज कुरूप आणि बापू लांजेकर आपल्या संपूर्ण परिवारासह या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक मैदान आपल्याला लाभलंय. खानविलकर क्रिकेट स्टेडियम हे एक ऐतिहासिक मैदान अल्पावधीमध्ये जगभरामध्ये 185 देशामध्ये पोहोचवण्याचं कार्य GTC लाईव्हच्या माध्यमातून केलं गेलंय. ज्याच्यासाठी संघामध्ये समावेश केलाय विकी पुजारी. तो मात्र गोलंदाजी एक प्रमुख अस्त्र असेल. गोलंदाजी मार्कवरती विकी पुजारी. स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय ओंकार. नॉन स्ट्राईकला इश्तियाक. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक. दरम्यान आपण पाहतोय गेल्या 5 दिवसापासून ज्यांनी आदर्श गुणसंख्या लेखन केले, आज मात्र थोडासा बदल होतोय. काहीच्या विश्रांतीनंतर दर्शना पवार पुन्हा एकदा जोडल्या जातात आमच्यासोबत. पहिला चेंडू बॅटची कड. यावेळी मात्र निश्चितपणे क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, प्रथमेश पवार आणि पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सुरक्षित ठिकाणी पडलाय. धाव बलकावरती धावसंख्या 40 धावा. 3.1 षटकामध्ये 40 धावा. एक मोठा सामना आहे, बिग बॅटल आहे. 2 मातब्बर संघ आहेत. दोन्हीकडे दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर लल्ल्या 11 संघाचा कॉन्फिडन्स देखील वाढलाय, कारण एका दिग्गज संघाचा पराभव केलाय. जो संघ या स्पर्धेतला एक मजबूत दावेदार संघ होता, त्या संघाचा पराभव केलाय. लब्बैक परटवली. अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी 7 समुद्रापलीकडे क्रिकेट पोहोचवलं असे खेळाडू त्या संघामध्ये होते. आखोट टप्प्याचा चेंडू. समाचार घेण्याचा प्रयत्न होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केले. निश्चितपणे एक झेल घेण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय 2 धावा मात्र. तिसरी धाव. यस नो यस नो नो. 2च धावा या चेंडूवरती. बेचाळीस धावा धावफलकावरती असतील. दोन्ही फलंदाजांना मात्र एक चांगलं आव्हान जर समोरच्या संघासमोर ठेवायचं असेल तर आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, वादळी, सुनामी, झंझावती, डायनामाइट फलंदाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल या मैदानावरती, कारण एक मोठा सामना आहे. दबाव मात्र दोन्ही संघावरती असणार आहे, कारण दोन्ही संघ 2 दिग्गज संघ आमने सामने. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची कड आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. चेंडू थोडासा वळण घेतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा धावफलकावरती. 3.3 षटकामध्ये 43. एक मात्र फलंदाज बाद होऊन परतलाय, बबल नाईक, ज्यानं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारण्याचा पराक्रम केल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र बाद होऊन परतला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकी पुजारी. अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू, एक युवा गोलंदाज. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय निश्चितपणे क्षेत्ररक्षक दूरवरती. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव घेतली. एका धावेने धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती धावसंख्या वीरेंद्र सेहवाग अर्थात 44 धावा. जर्सी क्रमांक 44. भारतीय संघाचा सर्वात स्फोटक फलंदाज, ज्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन त्रिशतक झळकवलं आणि त्याच्यानंतर तो मुलतान का सुलतान म्हणून ओळखला गेला. धावफलकावरती धावसंख्या जर्सी क्रमांक 44 वीरेंद्र सेहवाग. 3.4 षटकामध्ये 44. एक चांगली धावसंख्या आहे. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार. वरती जो साइड स्क्रीन झळकतोय त्याच्यावरती आपण पाहताय
कॉंग्रॅच्युलेशन लल्ल्या 11, 50 धावा पूर्ण. दुसऱ्या साईड स्क्रीनवरती जर आपण नजर टाकली तर त्या साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन इश्तियाक 81 मीटरचा षटकार. कॅमेरामॅन साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा, प्रेक्षकांच्या तक्रारी येते साईड स्क्रीन दिसत नाही. समोरच्या टावरवरचा साईड स्क्रीन ब्राईट करा ज्याच्यावरती लिहिलंय कॉंग्रॅच्युलेशन लल्ल्या 11, 50 धावा पूर्ण. ओके राईट, आता बरोबर दिसतोय. ओहो पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका. ओहो काय क्लास झेल टिपलाय, जोरदार टाळ्या. सागर कांबळेनं सुंदर झेल टिपलाय. फलंदाजी संपुष्टात येते, सुंदर असा झेल टिपलाय. क्या बात आहे. इथं मात्र कोणच कोणाला कमी नाही. मी मगाशीच सांगितलं बॅटल मोठं आहे, युद्ध मोठं आहे, चेंडू फळीचं युद्ध आहे. यार मेरा कौन सा नशा करताय, हा नशा फक्त क्रिकेटचा नशा आहे. हे फ्युअर फक्त क्रिकेटचं फ्युअर आहे. अगदी जर आपण घड्याळामध्ये पाहिलं तर 2:35 झालेले आहेत. तरी देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब आपल्या परिवारासोबत, आपले अनेक शिवसेनेचे अधिकारी पदाधिकारी या सर्वांसोबत. खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा कौतुक करेन प्रेक्षकांचं. मी कालही सांगितलंय, आजही सांगतो आणि नेहमी सांगतो की मला इथं सांगोल्यावरून बोलवलंय, मला काही ना काही मिळणार आहे, पंचांना देखील काही ना काही मिळणार आहे. खेळाडूंनी फायनलचा सामना जिंकल्यानंतर 2 लाख रुपये मिळणार आहेत. परंतु प्रेक्षक वर्ग असा आहे, शेवटचा चेंडू पडल्यानंतर प्रेक्षकाला काहीच मिळणार नाही. परंतु प्रेक्षकांना जे मिळतं ते समाधान, प्रेक्षकांना जो मिळतो तो आनंद, तो आनंद आणि ते समाधान मिळवण्यासाठी या क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानावरती उपस्थित असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकाला पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला मनपूर्वक नमस्कार. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय दाजी नाईक. पुन्हा एकदा कौतुक असेल सागर कांबळेचं, एक सुंदर झेल टिपलाय या स्पर्धेमधला. अगदी पहिल्या चेंडूवरती एक षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र खेळी संपुष्टात आणले. थोडासा निराश झाला होता इश्तियाक, परंतु एक क्रिकेटचं मैदान आहे. मी अगोदर सांगितलं फलंदाज कितीही निराश असला तर बाद झाल्यानंतर मात्र त्याला मैदान कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडावंच लागतं. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय निश्चितपणे कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल सीमारेषेवरती, जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षकांचा आवाज मात्र ऐकू येतो, प्रत्येक चेंडूवरती. कारण आता मात्र आमच्यापेक्षा देखील प्रेक्षकांना देखील जास्त उत्सुकता आहे या सामन्याची. 2 दिग्गज संघ आहेत. एका संघाचं म्हणणं आहे नादाला आमच्या लागू नका, दुसरा संघ म्हणतोय नाद करा पण आमचा कुठं. असे 2 संघ आहेत. एक दर्जेदार स्पर्धा. फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक असेल. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारी फलंदाजी केली होती बबलनं. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारल्यानंतर तो बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं इश्तियाकच्या बॅटमधून एक आपलातून षटकार पाहायला मिळाला, तो देखील बाद होऊन परतलाय. आता मात्र मैदानावरती जोडी आपण पाहतोय रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची जोडी, अर्थातच ओंकार देसाई आणि दाजी नाईक. ओ यावेळी मात्र लॉलीपॉप दिलाय, फुलटॉस दिलाय, षटकार मारलाय.
रुपये. बाप्पा यादव यांच्या स्मरणार्थ भरत वागदरे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक जमा होते. आपण पाहतो कौन बनेगा करोडपती. रक्कम जिंकल्यानंतर शीघ्र से शीघ्र आपके खाते में पहुंच गए. हे पैसे देखील ऑनलाईन आपल्या खात्यामध्ये जमा होतील. जर काही तांत्रिक अडचण आली तर मग मात्र कॅश प्राइज मिळेल. धावपलकावरती धावसंख्या 58 धावा धावपलकावरती. 2 बाद 58. 4.3 षटकामध्ये 58 धावा. आणखी 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला इतर खेळाडू थोडस बाहेर या. जयदीप थोडस बाहेर या लवकर. चला पुन्हा एकदा सूचना असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज बॅटची कड घेतले. क्षेत्ररक्षक असेल निश्चितपणे. 1 धाव मात्र या चेंडूवरती. धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा 4.4 षटकामध्ये. थोडस इकडं लल्ल्या 11 संघाचे खेळाडू जयदीप आपले खेळाडू थोडंसं पाठीमागं घ्या. सीमारेषेला अगदी चिटकून आहेत. आपण थोडंसं पाठीमागवा अजून आणखी थोडंसं. आणि इतर सर्व प्रेक्षक आपण देखील थोडंसं पाठीमागं व्हायचं. आपण पाहतो थोडंसं फास्ट क्रिकेट आहे. हा चेंडू मात्र कव्हर्स मधून नो चान्स. एक जबरदस्त प्रेक्षणीय चौकार. व्हॉट ए शॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक असेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतो 1 धाव धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 धावा धावपलकावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावपलकावरती. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट सामना आपण मगाशी पाहिला. लल्ल्या 11 विरुद्ध लब्बैक परटवली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार आपल्याला त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. त्या सामन्याचं वर्णन जर करायचं झालं तर जो जीता हो सिकंदर लेकिन हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. एक प्रेरणा देणारं गीत या ठिकाणी आपण डीजेच्या शो मधून माध्यमातून ऐकतोय. धावपलकावरती धाव संख्या 64. 2 बाद 64 धावा धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज आहे सागर. यावेळी मात्र उत्तम स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. 1 धाव मात्र या चेंडूवरती. धावपलकावरती 65 धावा. फलंदाजाचा प्रयत्न असेल उर्वरित 5 चेंडूमध्ये चौकार षटकार मारण्याचा. गोलंदाजाचा प्रयत्न असेल निर्धाव चेंडू टाकण्याचा. युद्ध आहे. एक क्रिकेटचं मोठं युद्ध आहे. एका 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल तर त्याला एक सिल्वर चेन पण आहे सिल्वर कलरची. जर कोणाला सापडली असेल तर समालोचन कक्षामध्ये आणून द्या किंवा व्यासपीठावरती आणून द्या. एका 2 व्हीलरची चावी जर कोणाला सापडली असेल तर आपण कृपया आणून द्यायची. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय परंतु झेल सुटलाय. ओहो यावेळी मात्र झेल सुटलाय. निश्चितपणे एक जीवनदान मिळालंय. परंतु आपण पाहतोय आता काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती एक यशस्वी गोलंदाज आहे सागर कांबळे. पुन्हा एकदा उत्तम स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता परंतु निश्चितपणे या ठिकाणी फलंदाजाला मात्र परतावं लागतं.
फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज इरफान. मागच्या सामन्यामध्ये मात्र आपल्या संघासाठी चांगली खेळी केली होती. एक उत्तुंग षटकार मारल्यानंतर दुसरा देखील चेंडू उत्तुंग खेळला होता, परंतु तितकाच चांगला झेल त्याचा टिपला गेला होता. मी मगाशी सांगितलं की लेदर क्रिकेटमध्ये अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आहे इरफान. एक वेगाचा बेताज बादशाह आहे. त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये प्रचंड वेग आहे. फलंदाज देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. मूळचा झारखंडचा असणारा हा खेळाडू आज मात्र या मैदानावरती लल्ल्या 11 या संघामधून प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजी मार्कवरती सागर. स्ट्राईकचा फलंदाज इरफान. ओहो, यावेळी मात्र चेंडू पंच केलाय, सरळ भिरकावलाय, षटकार. अनेक सलमान खान मात्र प्रेक्षकांच्या रूपाने आपण टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय, कारण एक सुंदर डान्स पाहायला मिळाला प्रेक्षकांचा. त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या, कारण आमच्या स्क्रीनवरती आमच्या कॅमेरामॅननं तो क्षण अचूक टिपलाय. त्याच्यामध्ये काही सलमान खान, काही शाहरुख खान, काही ऋतिक रोशन, आपली वेगळी अदाकारी त्यांनी सिद्ध केली या षटकारावर. इरफान एक जबरदस्त षटकार मारलाय. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, थोडासा डायव्हर्ट होतोय चेंडू. एक धाव घेतली. निश्चितपणे या चेंडूवरती मात्र स्ट्राईक वरती येतोय ओंकार. 16 चेंडूमध्ये 31 धावावरती फलंदाजी करतोय. इरफाननं मात्र 2 चेंडूमध्ये 7 धावा. शेवटचा चेंडू चौकार मारणार, षटकार मारणार, एक धाव घेणार, 2 धावा घेणार का गोलंदाज बळी मिळवणार, हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. कार्यसम्राट चषक 2022. कोणता संघ मात्र 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकणार. एक अफलातून सुंदर नियोजन या स्पर्धेचं. एक उत्तुंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 74 धावा असतील धावफलकावरती, आणि 75 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. 36 चेंडू 75 धावांचं लक्ष.
आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत प्रथमेश पवार आणि त्याच्या बरोबरने कोल्हापुरी तडका अर्थातच संदीप मकवाना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार नाना जो शिवडी विभागाला बिलॉंग करतो, त्याच्याबरोबर कोल्हापूर विभागातील संदीप मकवाना नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1चं षटक घेऊन येतोय वर्तकनगर एक्सप्रेस ठाणे रवी बुंबक. पण तो आजच्या दिवसात रवी बुंबकची आम्ही चर्चा करतो तो ज्यावेळी बागबान सरांसोबत चर्चा झाली, बुंबक नाही तर चुंबक आहे असं वक्तव्य त्याने केलं होतं, कारण ज्या पद्धतीने विकेट त्याने घेतल्यात आजच्या दिवसात इम्प्रेस केलाय. परंतु फर्स्ट इनिंग मध्ये ओंकार देवीदास देसाई या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. चांगली बॅटिंग, एक चांगली इनिंग त्यांनी पेश केली आहे आणि आता सेकंड इनिंगला होईल ती सुरुवात. ऑल सेट क्षेत्ररक्षण ते लाभलं गेलंय पॉइंट. त्यानंतर आपण पाहतोय डीप कव्हर्सला क्षेत्ररक्षक इथे तैनात, मिड ऑफ इथे लावला गेलाय, मिड ऑनला इथे क्षेत्ररक्षक तैनात, शॉर्ट मिड विकेट त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात, शॉर्ट फाईन लेग इथे लावला गेलाय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, पहिला बॉल राईट अप ओव्हर दी विकेटने 75 धावांची गरज. पहिला बॉल हवाई हल्ला, इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, परताब लागेल. गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून प्रथमेश पवार ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. पहिल्या बॉलवर मोठा प्रहार ते करायचा होता, परंतु टायमिंग इथे जुळलं नाहीये आणि त्यानंतर परतावं लागेल. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी जाणवते, खांदे थोडेसे खालावलेत आणि त्यानंतर डकआउटच्या दिशेने चाललाय बॅटर प्रथमेश पवार. 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. थोडासा दबाव असेल, परंतु इथे पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा घ्यायचा होता. प्रश्न असेल मायबाप क्रीडा रसिकांच्या मनात, गरज होती का? तर उत्तर येईल गरज नव्हती, कारण एक मोठा खेळाडू आहे आणि मॅच विनर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु केलेली चूक इथे मात्र कुठेतरी प्रायश्चित्त देताना पाहायला मिळाली. अगदी पहिल्या बॉलवर आपण चर्चा देखील केली होती. रवी बुंबक काय गोलंदाजी केली आजच्या अंतिम दिवसात या खेळाडूने. कार्यसम्राट चषकात दाखल झाल्यानंतर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इथे विकेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तो सज्ज होतोय. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसले या खेळाडूकडून आता भरपूर अपेक्षा असतील. अकुटप्प्याचा बॉल इनसाइड आउट, इथे फटका चांगला, पण तो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल फेस करत असताना अमोल भोसलेच्या बॅट मधून शानदार दमदार ठोकला इथे षटकार. 6 धावा. इथे होऊ दिली जाणार नाहीये हे सांगितलं जात आहे. अटॅकीचं बेस्ट डिफेन्स. पहिल्या बॉलवर विकेट गेली असेल, परंतु त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करायची आहे. पहिला बॉल फेस करत असताना षटकार ठोकलाय. रन झाली सध्या 6. फुलरलिनचा बॉल इथे उत्तर नाहीये. टोक क्रशिंग यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र दाखवलं जात आहे. षटकार ठोकलाय, परंतु कमबॅक केलं जाईल. व्हेरिएशन खूप चांगलं आहे या गोलंदाजाकडे, यासाठी जाणला जातो. परंतु पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर आठवण झाली क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहिलेत. पहिल्या बॉलवर खेळाडू ज्यावेळी बाद होतो गोल्डन डक म्हणून तो ओळखला जातो, परंतु भारतीय संघाचा आपण विचार केला तर एकमेव खेळाडू यशपाल शर्मा जे आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये कधीही शून्यावर बाद झाले नव्हते. परंतु इथे सेकंड इनिंग मध्ये प्रथमेश पवार गोल्डन डक राहिलाय. त्यानंतर अमोल भोसले नेक्स्ट बॉल साठी इथे सज्ज होतोय. अमोलसाठी हा बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला, चांगला फटका डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल इथे मिळेल, सिंगलवर थांबतोय. एकेरी दावेवर इथे संतुष्ट व्हावं लागेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 7 धावा. 7 जुलै 1981 हा जन्मदिवस आहे त्या खेळाडूचा ज्या खेळाडूने 28 वर्षानंतर भारतीय संघाला 2 एप्रिल 2011 दुसरा सुवर्ण दिवस दाखवून दिला, विश्वकर्णक जिंकून दिला होता. MSD महेंद्रसिंग धोनी जो काही फिनिशिंग टच दिला होता दिवान कुलशेखरला ठोकलेला तो षटकार आणि त्यानंतर ती बॅट तब्बल 72 लाख रुपयांना विकली गेली होती. साक्षी धोनी फाउंडेशनच्या माध्यमातून ते 72 लाख चांगल्या पद्धतीने
यावेळी देखील बीट झालाय हा बॉल. थोडासा ओव्हर पिच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बॅट जवळून विकेट किपरच्या हातात चाललाय. या बॉलवर उत्तर नाहीये. संदीप मकवाना जो कोल्हापूर विभागातून इथे दाखल झाला या स्पर्धेत खेळण्यासाठी आणि त्याच्या विरोधात टाकलेला हा बॉल बीट होतोय. बॉल चाललाय इथे निर्धाव. साक्षी दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या साठी ते 72 लाख खर्च देखील केले गेले होते आणि तो सुवर्ण दिवस राहिला भारतीय संघासाठी. 28 वर्षांचा तो वनवास, कारण पहिला विश्वकरंडक 25 जून 1983 आणि त्यानंतर 2 एप्रिल 2011. परंतु या मॅच मध्ये जान टाकली आहे रवी बुंबकने. रवीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरचा सहारा आणि ते परतावं लागेल. दुसरा मोठा धक्का बसतोय. कोल्हापुरी तडका आता डकआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. संदीप मकवाना ओयूटी आउट. बॅक टू द पवेलियन. येस डीजे. देखील झाले. टीम लल्ल्या कुरूप 11 लांजा आणि त्यांच्या विरोधात 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 2 गडी आतापर्यंत गमावले. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 7 धावा, 2 गडी बाद. इथे कुठेतरी थोडीशी धोक्याची घंटा जरूर वाजलेली पाहायला मिळते, परंतु इथून कमबॅक करावं लागेल. आयुष्यात ज्या ज्या वेळी तुम्हाला वाटतं की सर्व काही संपलंय, त्यावेळी तुम्हाला एक नवीन सुरुवात पॉझिटिव्ह अप्रोचने करावी लागते आणि तो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन या क्रिकेटच्या पटलावर लढावं लागेल. सेकंड ओव्हरसाठी इम्रान, माफ करा, इरफान इथे आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सुरू झालंय. इरफान इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरसाठी हा खेळाडू इथे दाखल झालाय. पहिला बॉल टाकत असताना बीट केला अमोल भोसलेला, परंतु अमोल भोसले हे देखील एक वादळ आहे. तो देखील फार वेळ शांत राहू शकणार नाहीये. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. इरफान पुन्हा एकदा सेकंड ओव्हरचा पुढचा चेंडू, यावेळी फटका सजवला आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल येतोय, जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असताना आशिष कनोजिया क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट रिजनला तिथे पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल इथे अडवला गेलाय. सिंगल घेतली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 8 धावा. प्रिन्स ऑफ कोलकाता, 8 जुलै हा जन्मदिवस असतो दादा सौरव गांगुली या खेळाडूचा, ज्या खेळाडूने भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावली. आणि सध्या टीमची टोटल आहे 8. 2 गडी ते गमावलेत. 75 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असताना स्ट्रायकिंग एंडला महेश भाबळे. फुललेंचा बॉल बॉटम हँडचा इथे वापर केलाय. कव्हरला दिशा दिली. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केलाय, तोपर्यंत सिंगल मिळते. थोडीशी जोखीम घ्यावी लागेल, रिस्क कुठेतरी घ्यावी लागेल, कारण एक मोठं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचंय. आणि त्याच दृष्टिकोनातून अंडरस्टँडिंग क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, मेरिटवर खेळावं लागेल. अमोल भोसले स्ट्रायकिंग एंडला ओव्हर नंबर 2चा पुढचा चेंडू फेस करेल. टीमची टोटल सध्या 9 धावा, 2 गडी बाद. हा बॉल अगदी समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल भोसलेच्या बॅट मधून तडाखा इथे दाखवलाय. येतोय षटकार. येस, वाद बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ इथे बदलायची असेल कोणत्या संघासाठी, हा सामना नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तर कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेत या सामन्यानंतर संपुष्टात येईल, याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि अगदी शेवट गोड होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा थरार देखील इथे रंगेल. कार्यसम्राट चषक 2022. सर्व आमच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी खूप मोठं आहे. आंतरराष्ट्रीय लूक या स्पर्धेला पाहायला मिळतोय.
खानविलकर क्रीडांगण लांजा नगरी दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळालं आणि तेवढंच चांगलं दर्जेदार आणि नेटकं आयोजन या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय. यानंतर अंतिम सामना देखील इथे खेळवला जाईल. सेमीफायनलचा हा तरार इथे रंगलाय. स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसले ज्याने ठोकलाय षटकार इरफानच्या विरोधात. हा बॉल देखील अगदी समोर खेळलाय. यावेळी देखील प्रॉपर टायमिंग जुळलाय. अमोल भोसलेच्या बॅट मधून बॅक टू बॅकचा मोठा धमाका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका. 6 धावा येतोय षटकार. टायगर अभी जिंदा है. चांगलीच बॅटिंग मी करेन. गोपी सर एक मिनिट. पुन्हा एकदा त्या प्रेक्षकाचं कौतुक असेल. मी नेहमी सांगतो स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय आणि 27 सेकंदामध्ये चेंडू मैदानामध्ये टाकलाय. त्या प्रेक्षकाचं पुन्हा एकदा अभिनंदन असेल. 2 षटकार इथे ठोकलेत आणि आता अमोल भोसले पुन्हा एकदा सांगेल ये दिल मांगे मोर. 75 धावा बनवायच्यात. धावा झाल्या सध्या स्कोर कार्डवर 21. 2 गडी ते गमावलेत. इरफानवर इथे हल्ला केलाय. इरफान पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी फुलरलिनचा बॉल टप्प पडल्यानंतर बाहेर चाललाय. हंपर सिग्नल येतोय. ASCTचा वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते. इथे कुठेतरी थोडासा दबाव पाहायला मिळतोय कारण 2 षटकार ठोकलेत आणि त्यामुळे इरफान देखील थोडासा दबाव त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 22. 2 गडी ते गमावलेत. 75 धावांचं लक्ष अमोलसाठी. हा बॉल यावेळी क्रॅकिंग कव्हर डावी परंतु क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न इथे अतिशय चपळाईने दाखवलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. परतावं लागेल. एक सुरेख झेल. जणू काही या क्रीडांगणात स्पायडरमॅन आलाय की काय हे चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर संघाला तिसरा धक्का बसतोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतंय. काय झेल इथे टिपलाय. क्षेत्ररक्षण करत असताना कव्हर्स मध्ये स्पायडरमॅन आलाय की काय हे चित्र पाहायला मिळालं. बिबल नाईक काय झेल इथे टिपलाय. डोळ्याची पापणी लवते न लवते अगदी स्वतःला झोकून दिलं. ही कमिटमेंट आहे तुमच्या संघाच्या प्रती कारण ही मोठी मॅच आहे. सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय. जिंकला तर फायनल मध्ये दाखल होणार. पराभवाचा सामना करावा लागला तर पुढच्या 364 दिवसांनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वात दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यामुळेच की काय इथे झोकून दिलंय. विकेटचं झालंय पतन. 3 गडी बाद. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 2 गोपी सर आपण सांगितलं की पुढच्या 364 दिवसांची वाट बघावी लागेल. आमदार साहेब स्वतः या सामन्याचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये जशी पंढरीची वारी 2 वेळा भरते, आषाढी वारी आणि कार्तिक वारी, तशी क्रिकेटच्या कुंभमेळ्याची वारी वर्षात 2 वेळा नक्कीच साहेब घेतील हा माझा विश्वास आहे. अगदी बरोबर सर. अमोल कांगणे नवीन बॅटर. रवी बुंबक पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी ऑन साइडला दिशा दिली. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. इस्तियाक शेख इथे पाहायला मिळतोय. बॉलवर पोहोचलाय तोपर्यंत सिंगल घेतली आहे. महेश बाबळीच्या बॅट मधून हा स्ट्रोक इथे खेळला गेला. सिंगलवर तो संतुष्ट होतोय. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 23 रन्स. 3 गडी ते गमावलेत. अमोल भोसलेची विकेट खूप महत्वाची होती. कव्हर्स मध्ये खेळायचा होता परंतु फटका अगदी चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने बिबल नाईकने स्वतःला झोकून दिलं. एक चांगला सुरेख देखीना नेत्रदीपक झेल त्याने टिपला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. अमोल कांगणे स्ट्रायकिंग एंडला. 75 धावांचं लक्ष. ओव्हर नंबर 3. रवी बुंबक पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा दाखल झालाय. इम्प्रेस केलाय या संपूर्ण स्पर्धेत. ओव्हर दी विकेटने ओव्हर नंबर 3 चा हा बॉल अमोल कांगणेसाठी. अमोलसाठी हा बॉल ऑन साइडला. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त. फटका इथे फसलाय. मिड ऑन रिजनला घेतलाय झेल. फलंदाजाचा संपतोय खेळ. 4था धक्का बसतोय जिगर साई रत्नागिरी संघाला.
खरं सर गोपी सर, मी मगाशीच सांगितलं, तुम्ही देखील सांगितलं की इर्शाद बागवांनी सांगितलंय, हा गोलंदाज रवी बुंबक नाहीये, तो चुंबक आहे. आतापर्यंत त्यानं 12 बळी टिपलेले आहेत. चांगलीच गोलंदाजी केली आहे. चिटके तो फटके असंच मी म्हणेन. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केली आहे, ठाणे वर्तकनगर ते रत्नागिरी लांजा हे अंतर कापून मी ते कशासाठी आलोय हेच त्याने दाखवून दिलंय. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं की संशय आणि बघणाऱ्या नजरा देखील आदराने झुकतात. आणि आता रवी बुंबकने तेच इथे दाखवून दिलंय. काही स्पर्धांमध्ये थोडासा महागडा एखादा खेळाडू जरूर ठरतो, परंतु त्यानंतर कमबॅक करणं खूप महत्त्वाचं राहतं. बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक हे खूप महत्त्वाचं राहतं. आयुष्यात तुम्ही हार्डवर्क करून सक्सेस मिळवू शकत नाही आहेत, स्मार्ट वर्क करून देखील सक्सेस मिळवू शकत नाही आहेत. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क याला जर जोड द्यायची असेल तर सातत्य, अर्थातच कन्सिस्टन्सी जी जोडी जी तुम्हाला द्यावी लागते, कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची राहते आणि तेच इथे दाखवलं जात आहे. हा बॉल फुललींचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, फ्लाय स्लिपला बॉल फ्लाय झालाय, अडवण्यात यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक. सिंगल इथे मेल अवधूत तांडेल. रत्नागिरी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. मॅन फ्रॉम मिऱ्या, रत्नागिरी मिऱ्या गावाला बिलॉंग करतो, तो या संघात दाखल झालाय. नवीन बॅटरच्या भूमिकेत आपण पाहिलंय. पहिला बॉल फेस करत असताना सिंगल मिळाली आहे. स्ट्रायकिंग इनला महेश बाबळे, ओनी गावचा सुपरस्टार खेळाडू, याच्याकडून आता या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील, कारण 75 धावांचं लक्ष, धावा झाले 24. हा बॉल फ्रंट फुटवर जाऊन खिळा गेलाय. ऑन रिजनला बॉल येतोय. सिंगल इथे मेल, सिंगलवर थांबावं लागेल. एकेरी धाव इथे संघाच्या खात्यात जमा होते. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 25 जून 1983. तो मामा सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस राहिला. वेस्ट इंडिज सारख्या एका बलाढ्य संघाला पराभूत करून 25 जून 1983ला कपिल देव, रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेला तो पहिला विश्वकरंडक. इथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर चाललाय, बीट झालाय. अवधूत तांडेल, हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता, प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर थोडासा दबाव असेल, परंतु जोखीम घ्यावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, अटॅक करावं लागेल. एक मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. 25 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. येणाऱ्या कालावधीत अजून 50 धावा इथे बनवायच्या असतील, परंतु सध्या लगाम लावलाय रवी बुंबकने. रवीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर तेवढ्याच वेगाने बाउन्स देखील झालाय. धुंड रे साजना, धावांसाठी झगडावं लागतंय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. बॉल चालाय ते निर्धाव. रवी बुंबकची जर आपण चर्चा केली, 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. गडी बाद केले त्याने 3 आणि धावा खर्च केल्या आहेत फक्त 10. काबिले तारीफ गोलंदाजी आहे. ही आकडेवारी कुठेतरी तुमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. आणि ज्या पद्धतीने आजच्या संपूर्ण रजनीमध्ये रवी बुंबक मैदानाच्या आतमध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळाला. गोपी सर एक मिनिट, प्रेक्षकांना पुन्हा एकदा थोडीशी सूचना असेल की फास्ट क्रिकेट आपण पाहतोय, सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक बसलेत, आपण थोडंसं अजून आणखी पाठीमागं व्हायचंय. आणि ही लढत जर पाहिली तर ही लढत साधी नाही. जो संघ जिंकणार तो कमीत कमी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करणार. म्हणजे जर 75 धावा बनवल्या गेल्या तर त्या संघाच्या नावावरती कमीत कमी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट जमा होणार आणि तो संघ फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार. या सामन्यानंतर मात्र ग्रँड फिनाले, मेगा फायनल, महाअंतिम सामना. म्हणजे जो संघ जिंकणार तो कमीत कमी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करणार. जगाच्या इतिहासामध्ये इतक्या कमी वेळेमध्ये 1 लाख रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती कधीच जमा होऊ शकत नाही. हा फक्त क्रिकेटचा खेळ दाखवून देतो. खूप कमी वेळामध्ये आपल्याकडे संधी आहे. तुम्ही 75 धावा पूर्ण करा. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल दर्शन बांदेकरचा. हा बॉल बाउन्स होता ऑन साइडला, फाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता. फटका इथे फसलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5 इथे बसतोय. साई जिगर रत्नागिरी संघाला. महेश बाबळे बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. आत्ता नुकताच शिवसैनिक चषक उस्मानाबादमध्ये झाला. त्या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलासदादा पाटील. त्या स्पर्धेमध्ये मी सांगितलं, एका खेळाडूनं एकच सामना खेळला, लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं.
अवघ्या 10 मिनिटामध्ये जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही व्यापारामध्ये कोणत्याही व्यवसायात तुम्ही 5,000 रुपयाची कमाई करू शकत नाही. आणि अशी जर कमाई तुम्ही 10 मिनिटामध्ये 5,000ची केली तर संध्याकाळी तुमच्या घरावरती नक्कीच ईडीची धाड पडू शकते. 5वा धक्का इथे बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय राठोड. गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर सध्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4. लाख मोलाची मॅच आहे ही. दर्शन बांदेकरची देखील चर्चा करावी लागेल. या खेळाडूची देखील एक वेगळी ओळख आहे. ओव्हर नंबर 4. राईट ओव्हर द विकेटने हा बॉल इथे फ्रंट फुटवर जाऊन डान्सिंग डाऊन द विकेटने खेळलाय. ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजनला बॉल चाललाय जिथे सिंगल मिळते अक्षय राठोडला. स्वतःचं खातं तो इथे उघडतोय. दर्शन बांदेकरचा देखील खूप मोठा इतिहास आपण क्रिकेट विश्वात पाहिलाय. हा खेळाडू बॅटिंग करत असताना अनेक वेळेला अनेक गोलंदाजांना त्याने तब्बल 5 चेंडूंवर 5 षटकार ठोकलेत, परंतु त्यानंतर 6वा षटकार तो ठोकत नाही. तो अगदी हलक्या हाताने खेळून काढतो आणि ही ओळख आहे, ही खिलाडू वृत्ती दाखवली आहे दर्शन बांदेकरने अनेक स्पर्धांमध्ये. आणि सध्या गोलंदाजाच्या भूमिकेत ओव्हर नंबर 4 मध्ये तो दाखल झालाय. अकूट टप्प्याचा बॉल अतिरिक्त 52 इथे केलाय. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर आपण पाहतोय अमित पाटील, चंदू या नावाने ओळखला जातो. सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे जो विक्रोळीला बिलॉंग करतो. त्याने इथे हा चेंडू गॅदर देखील केलाय. निर्धाव चेंडूची सांगता 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. धावा झाल्यात आतापर्यंत 26. स्पेशल 26. हा चेंडू ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लीगला इस्तियाक येतोय बॉलवर, तोपर्यंत सिंगल मिळते. परंतु इथे चेहऱ्यावर जल्लोष पाहायला मिळतोय. नंदराज उर्फ लल्या शेठ कुरूप आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची फॅमिली, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे आपल्याला हास्य पाहायला मिळतंय. हे समाधान आहे कारण त्यांचा संघ सध्या मैदानात एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. यावेळी अगदी समोर खेळ आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय. ओंकार देसाईने टिपलाय झेल. 6वा धक्का बसतोय टीम साई जिगर रत्नागिरी संघाला. अक्षय राठोड OUT आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन संघ मालकाचं. आपण पाहतोय लल्ल्या 11 संघाचे मालक नंदराज कुरूप आणि बापू लांजेकर. तुम्ही ज्या संघावरती विश्वास दाखवलाय, ज्या संघाचे तुम्ही संघ मालक आहात, त्या संघानं आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. अक्षय करळकर नवीन फलंदाजाच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अवधूत तांडेल. तर ओव्हर नंबर 4 मध्ये दर्शन बांदेकर राईट मोर विकेटने हा बॉल अकूट टप्प्याचा बॉल बाउन्स केलाय. पहिला बॉल इथे फेस करत असताना अक्षय करळकर बीट झालाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी नाकाच्या जवळून हा बॉल अक्षय करळकरला कुठेतरी हाय हॅलो करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूने ओव्हर नंबर 4 ची होती ते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर 27 धावा, 6 गडी बाद. म्हणजे येणारे आता 12 चेंडू इथे शिल्लक असतील आणि या 12 चेंडूंमध्ये तब्बल धावा बनवायच्या असतील. 48 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत आपल्याला करता येत नाहीये. आतापर्यंत क्रिकेटमध्ये 2 भाकीत खरी ठरताना आपण पाहिली आहेत, परंतु या मॅचमध्ये भाकीत केलं गेलं तर ते खरे ठरेल की काय किंवा खरं ठरणार देखील नाही, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉलमध्ये 36 धावा देखील बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मायबाप क्रीडा रसिकांना मात्र वेट अँड वॉच करावं लागेल. 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज असेल. 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं. सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय आणि या मॅचनं जर असेल या कार्यसम्राट चषक 2022च्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना, मेगा फायनल, ग्रँड फिनाले. ओव्हर नंबर 5 साठी बॉलिंग मार्कवर येतोय संघनायक JD जयदीप भोंडिवले. JD छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक कारनामे या खेळाडूने करून दाखवलेत. त्या पद्धतीने आपण पाहिलं इर्शादजी बागवान सरांनी चर्चा देखील केली होती या खेळाडूची. तो खेळाडू इथे दाखल झालाय. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चाललाय. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग थोडंसं बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय. येस इट इज अ व्हाईट बॉल. दंडी तिथे केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 28 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 6.
स्ट्रायकिंग इनला अवधूत तांडेल, नॉन स्ट्रायकिंग इनला अक्षय करळकर. ओव्हर नंबर 5 चा हा बॉल. अवधूतसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शपलवून खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. 7वा धक्का इथे बसतोय. धक्का इथे बसलाय. बॅटर इथे आउट होतोय अवधूत तांडेल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निहार भाटकर, मॅन फ्रॉम भाटे रत्नागिरी. भाटे गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू, परंतु कौतुक करावं लागेल जेडीचं, ज्या पद्धतीने चेंडू टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न इथे फसला आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड. 7 धक्के आतापर्यंत दिलेत. 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं आणि आता कुठेतरी अडचणीत सापडलाय संघ. जिगर साई रत्नागिरी 2 हा संघ इथे अडचणीत सापडलाय, परंतु इथून देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. ओव्हर नंबर 5 डावखुरी आताचा गोलंदाज सध्या गोलंदाजी मागवर. जेडीचा हा बॉल अगदी समोर केला, लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निहारच्या बॅट मधून येतोय दमदार शानदार षटकार. 6 धावा. येस डीजे ठोकलाय षटकार. वीरेंद्र सेवाग सरांची 2011च्या विश्वकरंडकात तब्बल 5 वेळा पहिला बॉल फेस करत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवला होता. अगदी पहिला बॉल इथे षटकार ठोकलाय. निहारसाठी हा बॉल. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. मिड ऑनला चेंडू येतोय. रवी बुंबक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली आणि आता या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 35 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 गडी इथे गमावलेत. 35 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. अजूनही 40 धावा इथून बनवायच्या असतील. जेडीचा हा बॉल. फुललेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने विकेट किपरच्या दिशेने चाललाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना अक्षय करळकर जो बीट झाला या बॉलवर, त्याच्याकडे उत्तर नाहीये. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. ठराविक अंतरावर फलंदाज बाद होत गेले आणि तिथून मात्र एक दबाव सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. हा बॉल पिचिंग थोडंसं बाहेर. आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. खराब पिचिंग आणि त्यानंतर एक अतिरिक्त धावसंघाच्या खात्यात इथे जमा होईल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 36 धावा. 75 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. सेमीफायनलचा थरार. कार्यसम्राट चषक 2022 क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. फुललेनचा बॉल कव्हर्सला खेळलाय, पण बॉल चालला इथे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी येतो इथे चौकार. टोटल स्कोर बोर्डवर 40. अजूनही 35 धावांची गरज असेल. 7 चेंडूंमध्ये 35 धावा. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. आणखीन एक डॉट बॉल जर आपण या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधला हा डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर या षटकाची देखील इथे समाप्ती होते. 5 षटकांचा केते संपलाय. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना साई जिगर रत्नागिरी 2 हा संघ इथे 40 धावा आतापर्यंत बनवू शकलाय. गडी बाद झाली तिथे 7 आणि आता शेवटच्या ओव्हरचा खेळ असेल शिल्लक. 6 बॉल्समध्ये रन बनवायचे असतील इथून जिंकण्यासाठी तब्बल 35 धावा. थँक्यू गोपी सर. 1 मिनिटासाठी आपल्याला थांबवतोय. या स्पर्धेमध्ये जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ज्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज LED TV प्लस ट्रॉफी गुरुकृपा कन्स्ट्रक्शन सुरेशजी झोरे यांच्या वतीनं, उत्कृष्ट फलंदाज LED TV प्लस ट्रॉफी संघवी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीनं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अँड्रॉइड मोबाईल बालचंद्र मोबाईल शॉपिंग लांजा समीर गांधी यांच्या वतीनं आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार 5 ग्रॅम सोन्याची अंगठी सन्माननीय उद्योजक दीपक भाऊ साळवी जे साहेबांचे ज्येष्ठ बंधू आहेत, बंधुतुल्य नेतृत्व आहे या विभागाचं, सन्माननीय दीपक भाऊ साळवी यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज 5 ग्रॅम सोन्याची अंगठी.
खरं तर आपण सोन्याची अंगठी वगैरे पाहतो साखरपुड्यामध्ये मिळते, परंतु आज इथं एखाद्या कोणत्या तरी खेळाडूला मात्र 5 ग्रॅम सोन्याची अंगठी हा खेळाडू घेऊन जाणार आहे. पारितोषिकांची मात्र भरपूर रेलचेल आहे सर, परंतु खेळाडू म्हणत असतील ये दिल मांगे मोर. 6 बॉल्समध्ये रन बनवायचे 35. याच क्रिकेटच्या खेळात आपण चर्चा केली आहे. 6 बॉलमध्ये 36 रन्स बनवले गेलेत. 6 बॉलमध्ये बनवायचे 35. दर्शन बांदेकर शेवटच्या ओव्हरसाठी दाखल झालाय. बॅटची ते कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने चाललाय बॉल. आणखीन एका विकेटचं पतन परतावं लागेल. बॅटर बाद झालाय. नियर बाटकर ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. 8 गडी बाद. धावा झाल्या स्कोर कार्डवर 40. थँक्यू डीजे. प्रेक्षकांचा आवाज येतोय. वैयक्तिक पारितोषिक सांगितले. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं काय गेल्या 5 दिवसापासून ऐकतोय आणि पहिलं दुसरं जाहीरच केलं नाही. तर प्रथम क्रमांकाचं जे 2 लाख रुपयाचं पारितोषिक असेल, सन्माननीय हे पारितोषिक असेल अनुजाताई राजनजी साळवी यांच्या वतीनं तब्बल 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रीतमजी सावंत डोंबवली यांच्या वतीनं. आमच्या दोन्ही पुरस्कर्त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. पारितोषिकांसाठी पुरस्कर्ते म्हणून आम्हाला लाभलेत त्या सर्वांचंच खूप खूप धन्यवाद असेल. अशी साथ या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वात आपल्या माध्यमातून आम्हाला मिळू दे ही मात्र आपल्याला नम्रतेची विनंती असेल. डॉट बॉलची ते सांगता झाली आहे. 40 धावा स्कोर कार्डवर. 8 गडी ते गमावलेत. दर्शन बांदेकर ओव्हर नंबर 6 शेवटचं षटक. हा बॉल हुक करायचा होता. बॉल हवेत. गोपाल बट्टा इथे चूक करतोय. झेल इथे सुटला आणि त्यानंतर रन पूर्ण केली जाते. सिंगल इथे मिळते. इथे विकेटची संधी होती परंतु गोपाल भट्टाने थोडीशी चूक केली आहे. थर्ड अटेम्प्टला त्याने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयश येते. झेल इथे होऊ शकला नाहीये. त्यानंतर मिळते इथे सिंगल. दर्शनचा हा बॉल यावेळी मात्र चूक केली जात नाहीये. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर विकेट किपरने एक झेल इथे टिपलाय. अक्षय करळकरच्या रूपाने हा गडी इथे बाद होतोय. 9वा धक्का इथे बसलाय. टीम साई जिगर रत्नागिरी 2 या संघाला. 41 धावा स्कोर बोर्डवर. औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल. शेवटच्या 2 चेंडूंचा इथे शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी तब्बल इथे धावा बनवायच्या असतील. 2 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल परंतु इथे ऑल आउट होईल का हा संघ हा देखील प्रश्न असेल कारण शेवटचा गडी मैदानात दाखल झालाय. सागर कांबळे स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी मार्कवरून दर्शन राईट ओव्हर द विकेटने अकूट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. शोडम पुल हा पण पुल करण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर बॉल पाऊन झालाय. विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉलचे होते सांगता शेवटचा चेंडू या मॅच मधला इथे टाकला जाईल आणि त्यानंतर फायनल मध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळेल. लल्ला शेठ कुरूप आणि त्यांची संपूर्ण टीम चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. हा जल्लोष आहे या स्पर्धेचा आणि इथे फायनल मध्ये दाखल झालाय संघ. धन्यवाद. अभिनंदन असेल.